हिवाळा येतोय, थंडगार हवेचा आनंद घ्यायचा? मग चला माथेरानला. माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती. निसर्ग, मजा आणि रिलॅक्सेशन सगळं एकाच ठिकाणी. सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स सोबत धम्माल एंटरटेनमेंट, जंगल सफारी, कॅम्प फायर आणि नाईट ट्रेक सारखं नॉन स्टॉप थ्रिल. हॉटेल प्रीती, माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. कर्जत खालापूर तालुक्यात पुन्हा एकदा राजकीय वारे फिरले असून खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात विविध पक्षातील दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या सोहळ्याच्या सुरुवातीलाच खोपोली शहरातील माजी नगरसेवक किशोर पानसरे, ठाकरे गटातील माधुरी तांबे, तसंच राम राणे, हरिश्चंद्र राणे, अरुण काळोखे, संजय देशमुख आणि ऋषी राणे या प्रभावी नेत्यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उपस्थितांना मोठं आश्चर्य दिलं. यावेळी पानसरे आणि तांबे यांनी खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली असून पक्षात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यानंतर कर्जत शहरातील शिंदे गटाचे युवासेना उपशहर प्रमुख हर्षल मोरे, दहिवली विभाग अधिकारी केतन बामणे, अखिप पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांच्या पुढाकारानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. या सोहळ्यात सुधाकर घारे यांच्या कुशल संघटन कौशल्याची झलक स्पष्टपणे दिसून आली. यावेळी बोलताना हर्षल मोरे म्हणाले, सुधाकर घारे यांना पुढील विधानसभा निवडणुकीत आम्ही नक्की विजयी करू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील विरोधकांना आमची किंमत कळेल असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर तीव्र नाराजी व्यक्त केली. मोरे यांच्या या प्रवेशामुळे कर्जत नगर परिषदेत दहिवली प्रभागात शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात असून या घडामोडींमुळे आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे संकेत भासे यांनाही मोठं राजकीय नुकसान झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या कार्यक्रमात उपस्थित खासदार सुनील तटकरे यांनी भाषणात सांगितलं, कर्जत तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी स्वतः प्रचारासाठी उतरणार असून बळाचा गैरवापर करणाऱ्यांना योग्य उत्तर दिलं जाईल असं सांगत त्यांनी आमदार थोरवे यांना अप्रत्यक्षपणे आव्हान दिलं. सुधाकर घारे यांच्या या राजकीय खेळीमुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यात नवी समीकरणं आकार घेत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकींमधील या बदलांचा मोठा परिणाम दिसून येईल असं राजकीय जाणकारांचं मत आहे. पहिली प्रतिक्रिया माझी अशी असेल की सर्वप्रथम मी इथे येऊन मागच्या वेळेस विधानसभेला आम्ही भाऊंसाठी काम करू शकलो नाही, त्याची सर्वप्रथम सर्व कार्यकर्त्यांना दिलगिरी व्यक्त करतो. पण नक्कीच पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना आम्ही चांगल्या प्रकारे काम करू हे मी ठामपणे सांगू शकतो. आणि मला भाऊंसाठी एक बोलायचं आहे की सातत्याने ठेमठेम पडत असल्या पाण्याने दगड फुटतो, पण त्याचा अर्थ असा नसतो की पाण्यामध्ये खूप जास्त बळ असतं. त्याचा अर्थ असा असतो की जे सातत्याने पाणी पडतं त्या सातत्याने तो दगड पाणी पडल्यामुळे फुटलेला असतो. आणि मला भाऊंनासुद्धा तेच बोलायचं आहे की तुम्ही जे सातत्याने आज काम करताय त्या सातत्याचं यश तुम्हाला नक्कीच पुढे येणाऱ्या 2029च्या विधानसभेमध्ये भेटेल. आणि मला तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना भाऊंना हे सांगायचं की ते जे मागच्या विधानसभामध्ये आम्ही तुम्हाला देऊ शकलो नाही, पण नक्कीच आम्ही तुमच्यासोबत नव्हतो. जो लीड तुम्हाला 1400चा भेटला तोच लीड दहिवलीमधनं 2800 देणार आणि त्याची पोचपावती म्हणून आम्ही तिकडे म्हणजे जाहीरपणे आम्ही सांगतो की त्या नसलेल्या गोष्टीची पोचपावती आज तुम्हाला आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना देणार. कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आज कर्जत शहरामधील असतील, कर्जत ग्रामीणमधील असेल, खोपोली शहरामधील असेल, विविध पक्षामधून आणि शिंदे गटामधून आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अगदी बहुसंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे. आम्हाला सर्वांना आनंद आहेच, परंतु यांच्या येण्याने आमची संघटना नक्की मजबूत झालेली आहे. पुढच्या काळामध्ये माझ्या पक्षामध्ये आलेल्या सर्व प्रवेशाच्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना प्रत्येकाला चांगली काम करण्याची संधी मी उपलब्ध करून देईल. आणि आम्हाला येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीमध्ये नक्कीच विजय मिळेल असं मला आजच्या या प्रवेशामुळे आज मलाही वाटते. आपल्याला सर्वांना माहिती आहे कर्जत खालापूर मतदारसंघ असेल, येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर 1चा पक्ष आहे. आणि असे आज अनेक विविध पक्षामधून आमच्या पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची जर संख्या बघितली तर नक्कीच आम्हाला चांगलं यश प्राप्त होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा आम्ही फडकवल्याशिवाय शांत बसणार नाही असं आजच्या ठिकाणी मी सांगतो. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.